प्रसाद वेद पाठकनी मागणी केली आहे की पांढऱ्या पट्ट्या टाकण्यावर जैन समाजावर तुम्ही गुन्हा दाखल करा। पहिल्याच गोष्ट ही आहे, वेद पाठक तू कान खोलून ऐकून घे। हा महाराष्ट्र देवाभाऊचा आहे, देवाभाऊची सरकार आहे आणि छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या विचाराला सोमान नेणारी सरकार आहे। ही उबाटाची सरकार नाही आहे। हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे ज्यांच्यात त्यांचे विचार आहे असे मान्य एकनाथ शिंदे साहेबांचा हा महाराष्ट्र आहे, सरकार आहे। म्हणून आम्ही घाबरणार नाही। गुन्हा देशद्रोहीचा गुन्हा तुझ्यावर दाखल होणं गरजेचं आहे। जैन समाजाने ही जी पट्टी टाकली आहे सोसायटीची परमिशन घेऊन ही पट्टी टाकल्यात आहे। याच्यामध्ये आम्ही कुठेही कानूनचं उल्लंघन केलं नाही आहे। जैन समाज शांतिप्रिय आहे, शिकला सवरलेला आहे। या महाराष्ट्रामध्ये तीळ टाकण्याचं कार्य हा जैन समाज करत नाही आहे। पुऱ्या विश्वमध्ये शांतीचा संदेश देणारा हा आमचा जैन समाज आहे। म्हणून म्हणतो कि हमारा घाबरे के जैन समाज के भी करने की जरूरत नहीं, शांति से और प्रेम से कार्य होगा। वेद पाठकला माझा सल्ला आहे, तू कितीही रणनीती केली तर हे लक्षात ठेव, हा महाराष्ट्र देवाभाऊचा आहे। बाळासाहेब नाही आहे पण त्यांचे विचार त्याच्यामध्ये आहे, हे एकनाथ शिंदे साहेबांचे आहे। म्हणून हा जैन समाज घाबरल्याच्या ला नाही आहे आणि जैन समाजाला पण सांगतो तुम्ही सुद्धा घाबरू नका। तशाला तसं उत्तर द्यायला रितेश राणे साहेब पण आहे आणि आमचे देवाभाऊ पण आहे। सर्वात पहिले वेद पाठकनी संदीप देशपांडेला निवेदन केलं आहे की जैन समाजावर पांढऱ्या पट्टी टाकल्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा। अरे बाबा मूर्खा, जैन समाजाची परमिशन घेऊन सोसायटीमध्ये पट्ट्या टाकल्या गेल्या, चुकीचा वाद, चुकीचा महाराष्ट्रामध्ये दोन धर्मामध्ये जे दिवाळचं तो काम केलं आहे, दोन समाजामध्ये फूट टाकाचं काम केलं आहे, हा तुझा धंदा आणि तुझा धर्म आहे। तुझी मानसिकता काय आहे हिंदू धर्माप्रती हे पुरा महाराष्ट्राला मालूम पडलेलं आहे। तुझ्याशी घाबरणारा ना हा जैन मुनी आहे ना हा जैन समाज आहे। लक्षात ठेव, हे देवाभाऊची सरकार है, यहाँ पे गुंडा राज नहीं, छत्रपति शिवाजी महाराज का संदेश चलेगा। छत्रपति शिवाजी महाराज के सिद्धांत पे महाराष्ट्र चलेगा। इसलिए फिर से कहता हूँ, प्रसाद वेद पाठक ये उबाटा की सरकार नहीं है, ये देवाभाऊ की सरकार है। जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।